आज आपण 5 मिनिटात तयार होणारे टोटे बॅग किंवा शॉपिंग बॅग किंवा पर्स म्हणून सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकतात। अशा पद्धतीने बॅग आपण तयार करायची आहे। तर याला मी अस्तर वगैरे काही जॉईन केलेलं नाही आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 18.5 बाय 35 इंच याचं मेजरमेंट आहे। तर एवढा एक सिंगल पीस पासूनच आपल्याला तयार करायचा आहे आणि याला अस्तर गोणी फॉर्म किंवा नॉन ओव्हन मी काही लावणार नाही, शॉपिंग बॅग सुद्धा लावणार नाही ना। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। 5च मिनिटात तयार होते। नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तुम्ही आधी अशी बॅग बघितलेली आहे का तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने परत आपल्याला डबल फोल्ड करायचा। ही बंद बाजू आहे आणि वरची जी बाजू आहे ती ओपन बाजू आहे। तर आपल्याला ओपन बाजू जिथून आहे तिकडे आपल्याला बंद बाजूपासून आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर वरून आपण 4 इंचावर असं मार्क करायचं आहे। 4 इंचावर मार्क केल्यानंतर परत आपल्याला असं आडव्या बाजूने जिथून 4 इंचावर मार्क केले तिथे परत 2 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। त्यानंतर असा गोल आकार आपल्याला इथे द्यायचा आहे किंवा तुम्ही असा चौकोनी सुद्धा आकार ठेवू शकतात, पण मी ते गोल आकार देणार आहे ना। अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। खूप सिंपल आहे, कोणीही बनवू शकतं। जे नवीन शिकताय ते सुद्धा हे बनवू शकतात। अशा पद्धतीने मी गोल आकार कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ह्या गोल आकारावरती आता पाइपिंग करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला आता गोल आकारावरती पाइपिंग करून घ्यायची आहे। पाइपिंग करण्यासाठी आपल्याला तिरकस कपडा घ्यायचा आहे। तर इथे मी तिरकस कपडा कट करून घेतलेला आहे आणि जॉईंट सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर याची रुंदी जी आहे ती मी 2 इंच ठेवलेली आहे ना। अशा पद्धतीने आपल्याला ठेवून पाइपिंग करून घ्यायची आहे आणि थोडी ब्रॉड पाइपिंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूने मी 1.5 इंचाची स्ट्रिप घेऊन दोन्ही बाजूने पाइपिंग करून घेतलेली आहे, बघू शकता। आणि ब्रॉड पाइपिंग जी आहे ते मी करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जी बाजू आहे ती उलटी बाजू आहे कपड्याची। त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे सरळ असं। दोन्ही बाजूंनी टिप मारून घ्यायची आणि ओपन बाजू बंद करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूंनी मी टिप मारून घेतलेली आहे। त्यानंतर परत आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। आता आपल्याला इथे बेस तयार करायचा आहे। तर असं दोन्ही बेस एकाच वेळेस कट होतील, त्यामुळे मी दोन्ही अशा पद्धतीने फोल्ड करत आहे। तर आडव्या बाजूने आपल्याला जे आहे ते 2.5 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि उभ्या बाजूने आपल्याला 2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि एक बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे। आणि हा बॉक्स जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर मी बॉक्स कट करून घेतलेला आहे। त्यानंतर हे बॉक्स जे आहेत ते अशा पद्धतीने कोपरे पकडून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। दोन्ही कोपरे अशा पद्धतीने पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि हा बेस जो आहे तो आपला तयार झालेला आहे। दोन्ही बाजूने मी बघू शकता टीप मारून घेतलेली आहे आणि हा आपला बेस जो आहे तो छान असा तयार झालेला आहे। त्यानंतर हा वरचा जो भाग आहे तो ओपन भाग आहे, तो भाग आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचं, एकावरती एक ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे हँडल लावायचे आहेत आणि हँडल लावण्यासाठी मी इथे जे आहे याची लांबी जी आहे मी डबल फोल्ड करून हे जे पट्टी आहे ती तयार करून घेतलेली आहे। याची लांबी जी आहे ती 39 इंच आहे आणि ही जो बेल्ट आहे जो बनवला आहे मी कपड्याचा बेल्ट मी बनवलेला आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। सेंटर मी इथे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर ही शिलाईची जी आपली लाईन आहे त्यावरती आपल्याला मध्यभागी 2 इंच खाली आपल्याला इथे ही जो हँडल आहे तो ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला एकाच भागावरती शिवायचं आहे, दुसऱ्या भागावरती शिवायचं नाही आहे। तर मी इथे मशीनवर तुम्हाला शिवून दाखवते। तर मी इथे जे आहे तो सेंटरवरती शिवून घेतलेला आहे। त्यानंतर दोन्ही भाग जे आहे ते ओपन आहेत, आपल्याला हँडल जे आहेत ते पूर्ण शिवायचे नाहीत, फक्त सेंटरवरती मी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सरळ टीप अशी मारून घ्यायची आहे। तर मी मशीनवर तुम्हाला दाखवते। तर इथे मी बेल्ट जो आहे तो शिवत नाही आहे। तर बेल्टच्या बाजूला आपल्याला असं कपडा फोल्ड करून आपल्याला वरचा कपडा फोल्ड करून असं शिवून घ्यायचा आहे। बेल्ट जो आहे तो शिवला गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तर मी ते सरळ जे आहे ते टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा जो भाग आहे आपला तर मी ते लावून घेतलेला आहे बेल्ट। त्यानंतर हा दुसरा जो भाग आहे त्याला आपल्याला आता बेल्ट जॉईन करून घ्यायचा आहे। तर खालचा बेल्ट जो आहे तो सरळ आपल्याला व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो सेंटरवरती ठेवायचा आहे। एकावरती एक वरून 2 इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि एकावरती एक बेल्ट अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला सरळ बेल्टवरती टीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो सरळ इथे शिवून घ्यायचा आहे। फक्त मध्यभागी आपल्याला शिवायचा आहे बेल्ट
आजूबाजूने आपल्याला हा बेल्ट जो आहे तो शिवायचा नाही आणि वरून 2 इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि मी बेल्टची जी रुंदी आहे ती 1 इंच ठेवलेली आहे। त्यानंतर वरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि मग सरळ आपल्याला हा सुद्धा बेल्ट असं सरळ शिवून घ्यायचा आहे बेल्टच्या खाली। बेल्ट वरती शिवायचा नाही आहे, बेल्ट आपल्याला इथे पॅक करायचा नाही आहे। तर खूप वेगळ्या पद्धतीने आपण ही बॅग जी आहे ती शॉपिंग बॅग म्हणू शकता तुम्ही याला, किंवा तुम्ही पर्स म्हणून सुद्धा तुम्ही या बॅगचा वापर करू शकतात आणि ही बॅग जी आहे ती कॅरी करू शकतात। तर मी ते बेल्ट जो आहे तो बेल्टच्या खाली जे आहे ते मी शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जो धागे आहेत ते मी ते कट करून घेणार आहे। त्यानंतर आतला भाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बेल्ट मी शिवलेला नाही, फक्त मध्यभागी शिवलेला आहे आणि अशी जी बॅग आहे ती तयार करू शकतो। तर इथे जी आहे ती बॅग तुम्ही अशी सुद्धा वापरू शकतात किंवा मग तुम्ही हे बॅग जे आहे ते हँडल जे आहे ते अशा पद्धतीने पुढे ढकलायचं आहे आणि अशा पद्धतीने हँडल जो आहे तो मोकळा होतो आणि अशा बॅगचा आकार सुद्धा खूप सुंदर असा तयार होतो। आपण इथे बॅगला कुठेही आकार दिलेला नाही आहे, तरी पण बॅग बघू शकता किती सुंदर अशी तयार झालेली आहे। खूप छान अशी आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। खूप सुंदर आहे, आपण याला आकार सुद्धा दिलेला नाही आहे तरी खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे। ही पिशवी जी आहे किंवा बॅग जी आहे ती तुम्ही अशी अडकवू सुद्धा शकता शोल्डरमध्ये आणि याला आपण तुम्ही कॅरी करू शकता। खूप सुंदर अशी बॅग आहे, तयार झालेली आहे, बरीचशी छान आहे आणि ही बॅग जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने याला ओढून याचा आकार जो आहे तो वाढवू शकतात किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने हा जो आकार आहे तो तुम्हाला असा कमी करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो आपण जी इथे चुन्या आलेल्या आहेत त्या चुन्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकतात। ही बॅग जी आहे ती अशी खूप मोठी अशी तयार होईल आणि असा आकार सुद्धा याचा दिसतो। तर ह्या बॅगचा वापर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा मग तुम्ही हे बॅगचा वापर हे जे हँडल्स आहेत ते अशा पद्धतीने हा कपडा जो आहे तो असा बाहेर ओढायचा आहे आणि बॅग जी आहे ती अशी तयार होऊ शकते आणि ही आपण शोल्डरमध्ये अशी अडकवून ह्या बॅगचा वापर करू शकतो। दिसायला खूप सुंदर दिसते ही बॅग, बनवायला तेवढी सोपी आहे। नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।